नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण भुशारी सांडगे म्हणजे कुरडया घालताना जो भुसा उरतो त्यापासून बनवलेले सांडगेची भाजी कशी करायची ते बघूया। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी सांडगे घेतले आहेत। अर्धी छोटी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। एक मोठा कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे। गॅसवर मी कढई ठेवते। कढई गरम झाली की त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते। आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे। आता मी ठेचून घेतलेला लसूण टाकून घेते। लसूण लाल होत आला की आपला जो एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत कांदा। तुम्ही बघू शकता आपला कांदा शिजत आलेला आहे। तर 1 चमचा लाल तिखट टाकून घेते व 1 चमचा घरचा काळा मसाला टाकून घेते। अर्धा चमचा हळद टाकून घेते। आणि याला चांगलं परतून घेते। पूर्णपणे कांद्यात मिक्स झालं पाहिजे अशा प्रमाणे। आता मी 1 चमचा मीठ टाकून घेते। आता हा कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपली मुगाची डाळ जी घेतलेली आहे अर्धी वाटी ते टाकून घेते। डाळ धुवून घेतली होती। आता डाळ चांगली परतली की त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्या। बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला आपला पूर्ण मिक्स झाला आहे। डाळ पण चांगली परतली आहे। तर आता मी 1.5 ग्लास पाणी ओतून घेते। आणि हे पाणी आता झाकून ठेवायचं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपले जे भुशारी सांडगे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे। आता मी हे सांडगे टाकून घेते। आता मी थोडंसं
मिक्स करून घेते खालीवर आणि याला झाकून ठेवते। याला जास्त परतत बसायचं नाही, कारण की सांडगे तुटण्याची शक्यता असते। हलक्या हाताने हलवायचं। बघा आपले सांडगे शिजत आलेले आहेत व्यवस्थित। आपला जो जेवायचा चमचा असतो त्याने हलक्या हाताने उचलायचं थोडं थोडं आणि वरची साईड खाली करून घ्यायची व्यवस्थित। नाहीतर जास्त जर आपण हलवलं तर सांडगे असे सुट्टे होतात आणि मोकळी भाजी झाल्यासारखं होतात, म्हणजे सांडग्याचा आकार बिघडतो। आपली बघा सांडगे शिजून तयार आहेत। ही सांडग्याची सुक्की भाजी केली आहे। बघा किती मस्त झाली आहे भाजी। यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, तुम्हाला आवडत असलं तर टाका। मला आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाहीये। शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर आणखीन टेस्ट लागते भाजीला। बघा आपली तयार आहे भाजी, किती मस्त झाली आहे बघा, तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।